चला आज बनवूया रेटिनॉल शॉट्स. हा ट्रेंड तर तुम्ही सध्या खूप पाहत असाल. Starting my day today with my retinol juice is carrot, cucumber, orange. पण हे खरंच रेटिनॉल शॉट्स आहेत का हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी बनवूया हे सो कॉल्ड रेटिनॉल शॉट्स. मी घेतले आहेत 2 गाजर, ऑरेंज किंवा लाल काहीही चालेल. पण सध्या सीझन सुरू असल्यामुळे लाल गाजर घेतली तर उत्तम. 3 संत्री, करीपत्त्यांची 1 काडी, थोडं आलं, 1 लिंबू, गुद्द्यासकट म्हणजे फायबर मिळेल, आणि थोडी कच्ची हळद. सगळे घटक नीट सोलून आणि कापून घ्या. हे सगळे इन्ग्रेडियंट्स बीटा कॅरोटीन, विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सनं भरलेले आहेत. बीटा कॅरोटीन शरीरात जाऊन व्हिटॅमिन बी ए मध्ये रूपांतरित होतं आणि व्हिटॅमिन ए म्हणजेच रेटिनॉलचा प्युरेस्ट फॉर्म मानलं जातं. म्हणूनच लोक याला ड्रिंक युअर रेटिनॉल म्हणत असावेत. आता सगळे इन्ग्रेडियंट्स ब्लेंडरमध्ये टाका. थोडंसं पाणी घाला आणि नीट ब्लेंड करा. हे मिश्रण गाळायचं नाही आणि यात मीठ, मसाला काहीही घालायचं नाही. हे सकाळी रिकाम्या पोटी पिणं सर्वात चांगलं. पण एक महत्वाची गोष्ट, बीटा कॅरोटीनचं व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होणं हे प्रत्येकाच्या लिव्हर फंक्शनवर अवलंबून असतं. म्हणजेच हे शॉट्स पिल्यावर तुमच्या स्किनला रेटिनॉल मिळेलच असं अजिबात निश्चित नाही. जर तुम्हाला खरंच रेटिनॉलचे फायदे हवे असतील तर तुम्हाला रेटिनॉल क्रीम्स थेट त्वचेवर वापराव्याच लागतील. हे ज्यूसेस, स्मूदीज, शॉट्स त्वचेला टॉपिकल रेटिनॉल क्रीम सारखा फायदा देऊ शकत नाहीत. आणखी एक चूक लोक करतात, हे शॉट्स बनवून फ्रीज मध्ये ठेवतात. असं केल्यावर यातील न्यूट्रिएंट्स लवकर डिग्रेड होतात, एस्पेशली व्हिटॅमिन सी. म्हणून जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर फ्रेश बनवा आणि फ्रेश प्या. आणि अँटी एजिंग रिझल्ट्स हवे असतील तर या शॉट्स सोबत रेटिनॉल क्रीम वापरणं गरजेचं आहे. रेटिनॉल शॉट हा फक्त एक मार्केटिंग टर्म आहे. पण हो, हे ज्यूसेस आणि शॉट्स बीटा कॅरोटीन, विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरलेले असतात, जे तुमच्या एकूणच आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. म्हणून हे शॉट्स नक्की एन्जॉय करा, पण त्यांना रेटिनॉल शॉट्स म्हणण्याची गरज नाही.